असं का विचारतीये? नाही नाही, सांगा ना, मी आपली कोण आहे? अर्धांगिनी. माझ्या आई वडिलांनी मला तुम्हाला दिलं ना, आणि मगच मी आपली अर्धांगिनी झाले ना. हो राणी, असं का विचारतीये? आता या देहावर माझ्या आई वडिलांचा अधिकार आहे का? बारकाईने ऐका बर का. चहा झाला असेल तर इकडे लक्ष द्या. आता या देहावर माझ्या माता पित्यांचा अधिकार आहे का? नाही. मग कुणाचा अधिकार आहे? पती म्हणून माझा अधिकार आहे ना. मग आता तुम्ही जर माझे पती असाल तर माझे पती जेव्हा संकटामध्ये आहेत तर त्यावेळेस हा देह जर माझ्या पतींच्या कामासाठी आला तर यामध्ये मी अर्धांगिनी म्हणून काही चुकीचं तर बोलत नाहीये ना. नाही. मग माझं ऐका आणि मला विका. काय म्हणाली? मला विका. काय तारे, काय बोलते तू? नाही, मी आतापर्यंत जे सांगितलं ते तर मान्य केलंच ना. मग आता या देहावर जर तुमचाच अधिकार असेल तर तुमच्या संकटामध्ये कामी येण्यासाठी या देहाला विका. काय झालं असेल त्या राजाला ऐकून? पत्नीला विकायची वेळ सम्राट सार्वभौम चक्रवर्ती असणाऱ्या राजा हरिश्चंद्रावर आलेली. राजा हरिश्चंद्र विव्हळतोय, त्रास होतोय, पण दुसरा पर्याय पण नव्हता. अरे हे काय बोलते तू? नाही स्वामी, मला माझं अर्धांगिनीचं कर्तव्य पूर्ण करू द्या. इथे मात्र तुम्ही मला अजिबात अडवू नका. उंच टेकडीवर उभे राहिले. कुणी दानात घेता का? कुणी दानात, कुणी दानात घेता का? कुणी दानात. एक श्रीमंत व्यक्ती चालला होता. त्याची पत्नी अर्धांग वायूने पीडित होती. सगळं काही जागेवरच होतं, घर काम करण्यासाठी आणि तिचा देह धर्म उरकण्यासाठी म्हणून हिला तो नेणार होता. बरं, त्या श्रीमंत व्यक्तीला माहित नव्हतं ही राणी तारामती आहे, हा राजा हरिश्चंद्र, हे माहिती नव्हतं. तो म्हणाला, 1.25 भार सोनं देतो आणि मी हिला नेतो, पण माझ्या घरचं सगळं काम न काम